Hello students, I am Reshma Varge, teacher from Saraswati Vidyalaya Koregaon, and I am here for you with need of classification of elements and Dobereiner's triads. So let's see. There is a need of classification of elements? खरंच मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याची गरज आहे का? Definitely there is a need of classification of elements. Today the known elements are 118, and if we start to study one by one element, then it is very difficult because each element have so many properties related to their state, density, melting point, boiling point, physical reactions, chemical reactions, electronic configuration, electropositivity, electronegativity, etc. बापरे, म्हणजे एका मूलद्रव्याच्या एवढ्या सर्व प्रॉपर्टीज, मग एवढ्या सर्व मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास कसा करणार? चला एक उदाहरण घेऊया की ज्यामधून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. इन्सेक्ट्स. How many types of animals included in insects? इन्सेक्ट या गटामध्ये किती प्रकारच्या प्राण्यांचा समावेश होतो? These are about 9 lakh animals which are included in the insects. म्हणजे इन्सेक्ट या नावाच्या अंडर नावामध्ये 9 लाख प्राण्यांचा समावेश आहे. मग जर आपण या सर्वांचा स्वतंत्रपणे अभ्यास करायचे ठरविले तर फारच अवघड होईल, आणि म्हणूनच समान गुणधर्म असणाऱ्या प्राण्यांचे एकच गट तयार केला गेला. म्हणजे हे सर्व जे प्राणी आहेत, नियर अबाउट 9 लाख ॲनिमल्स, त्यांच्या सर्वांमध्ये काही समान गुणधर्म आढळले आणि मग त्यांचा एकच गट तयार केला गेला की ज्याचं नाव ठेवलं इन्सेक्ट्स. मग त्याच्यामुळे त्यामध्ये येणारे सगळे जे प्राणी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास करण्याची गरज पडत नाही. सर्व त्या गटामध्ये येणारे प्राणी जे आहेत त्यांना त्या गटाचे गुणधर्म लागू पडतात. मग त्याचप्रमाणे समान गुणधर्म असणारी मूलद्रव्ये जर एका गटात बसविली तर त्यांचा अभ्यास करणे देखील सोपे होईल. अँड सो सायंटिस्ट्स keep discovering and came to a conclusion that elements should be arranged based on some of their properties, like this picture. Actually this is a imaginary picture ज्यामध्ये समान गुणधर्म असणारी मूलद्रव्ये एका ओळीत मांडलेली आहेत, ज्यामुळे प्रत्येकाचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज पडणार नाही, कारण एक गुणधर्म सर्व मूलद्रव्यांना लागू पडेल. म्हणजे एका ओळीतील सर्व मूलद्रव्ये जी असतील त्यांना त्या ओळीचा गुणधर्म लागू पडेल. इट शुड बी इझी टू स्टडी लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स इफ द एलिमेंट्स हॅविंग सेम प्रॉपर्टीज ग्रुप्ड इन अ सेम कॅटेगरी. डिफरंट सायंटिस्ट डिस्कवर डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, अँड द फर्स्ट सायंटिस्ट हू रिकग्नाइज्ड क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट was Dobereiner. He was a German scientist. In 1817, he suggested that properties of elements are related to their atomic masses. He made groups of 3 elements having similar chemical properties and called as triad. He arranged these elements in increasing order of their atomic masses and showed that atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements, and this is a Dobereiner's law of triad. म्हणजे काय केलं? डोबेरायनर यांनी समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा गट केला आणि त्यांची रचना त्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे सुरुवातीला कमी अणुवस्तुमानांक असणारा एक इलेमेंट घेतला, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त
अणुवस्तुमानांक असणारा आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त अणुवस्तुमानांक असणारा इलेमेंट घेतला. मग असे आढळून आले की मध्ये जो इलेमेंट आहे त्याचा अणुवस्तुमानांक हा इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढा असेल. चला हे एक उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहूयात. लेट्स टेक an example of one of the triad. Dobereiner made a group of 3 elements having similar chemical properties, and here these are sodium, potassium and lithium. Atomic mass of sodium is 23, potassium is 39.1 and lithium is 6.9. Then Dobereiner arranged these elements in an increasing order of their atomic masses. So the first is lithium, which has the atomic mass 6.9, then sodium, and after the sodium there is a potassium. Now let's consider lithium as A, sodium as B and potassium as C. Now here atomic mass of middle element is equal to atomic masses of other two elements and take their mean. म्हणजे काय इथे तर बी म्हणजे मिडल इलेमेंट, ए म्हणजे उरलेला जो इलेमेंट आहे त्यातील पहिला आणि सी म्हणजे तिसरा इलेमेंट आणि त्याचा मीन काढल्यानंतर त्याचा अणुवस्तुमानांक हा बी एवढा असेल. मग आता यामध्ये बी म्हणजे आहे सोडियम, ए मीन्स देर इज अ लिथियम अँड सी मीन्स दॅट इज अ पोटॅशियम. सो atomic mass of sodium is 23, atomic mass of lithium is 6.9, atomic mass of potassium is 39.1 upon 2 means here is the mean. मीन कसा काढायचा असतो तुम्हाला माहिती आहे. जेवढी इलेमेंटची संख्या असेल म्हणजे इथे 2 इलेमेंट्स आहेत, उरलेले इलेमेंट्स आहेत 2 म्हणून आपण अपॉन 2 केलं. 3 इलेमेंट्स असतील तर अपॉन 3 आलं असतं. इफ देर आर 4 इलेमेंट्स then upon 4 for calculating the mean. Now 23 is equal to 46 upon 2, that is 23 is equal to 23 means here Dobereiner successfully arranged these 3 elements according to his law. म्हणजे या ठिकाणी डोबेरायनर सक्सेसफुली हे जे 3 एलिमेंट्स आहेत हे त्यांच्या लॉनुसार परफेक्टली अरेंज करू शकले. त्याचप्रमाणे देर आर अनादर 2 triads including the first triad, that is calcium, strontium and barium, and chlorine, bromine and iodine. Means here there are only 3 triads which follows law of Dobereiner. So these are only the 3 triads which follows the law of Dobereiner. Around the year 1800, only 31 elements are the known elements, out of which only 9 elements can be arranged by Dobereiner law. Other elements could not be adjusted in his law. म्हणजे काय झालं की डोबेरायनरनी जो त्यांचा लॉ सांगितलेला होता तो लॉ किती मूलद्रव्यांना लागू पडला. साधारण 1800च्या शतकापर्यंत 31 इलेमेंट जे आहेत ते नॉन इलेमेंट्स होते म्हणजे शोधले गेलेले होते. त्यातील फक्त 9 इलेमेंट जे आहेत समोर तुमच्या दिसत आहेत ते 9 इलेमेंट फक्त डोबेरायनरच्या लॉनुसार त्या ट्रायडमध्ये बसू शकले. उरलेले जे इलेमेंट आहेत ते या ट्रायडमध्ये ॲडजस्ट होऊ शकले नाहीत. सो ॲक्च्युअली ही वॉज नॉट सक्सेसफुल to classify elements, and this is a limitation of Dobereiner's triad. म्हणजे बघा उरलेले मूलद्रव्य जे आहेत ते डोबेरायनरच्या लॉमध्ये ॲडजस्ट होऊ शकले नाही. त्यामुळे आपण या कन्क्लुजनपर्यंत पोहोचू शकतो की डोबेरायनर यांनी सांगितलेला जो लॉ आहे तो ॲक्च्युली
मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी उपयुक्त आहे का? देर इज अ क्वेश्चन मार्क. अँड ॲक्च्युली डोबेरानर वॉज अनसक्सेसफुल टू क्लासिफाय एलिमेंट्स अकॉर्डिंग टू हिज लॉ. Okay students, I hope you understand need of classification, Doberanner's triad and its limitation. Repeat this video. Thank you.